नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टॉपिक तो म्हणजे इतिहासातील महत्त्वपूर्ण अशी पुस्तके व त्यांचे लेखक पाहणार आहोत. हा आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. ऑलरेडी पार्ट 1 आपण पाहिलेला आहे लास्ट लेक्चरमध्ये आणि आज आपण कंटिन्यू पार्ट 2 पाहणार आहोत. तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिजे नसतील तर नक्की जाऊन पहा. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर इतिहासातील महत्त्वपूर्ण अशी पुस्तके व लेखक आज आपण पार्ट 2 पाहतोय. ऑलरेडी फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे आणि आजच्या पार्टमध्ये आपण अराउंड 20 लेखके पाहणार आहोत महत्त्वपूर्ण अशी आणि त्यांची पुस्तके पाहणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया. तर पहिले आहेत दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांना आपण भारतीय राजकारणातील भीष्माचार्य म्हणून सुद्धा ओळखतो. याशिवाय भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत तर ते आहेत दादाभाई नौरोजी. तसेच त्यांना आपण पितामह म्हणून सुद्धा ओळखतो. आणि त्यांची पुस्तके कोणती आहेत तर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, मोस्ट इम्पॉर्टंट, ह्यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर पॉवर्टी ऑफ इंडिया अँड नेटिव्ह ओपिनियन, ही पुस्तके कोणाची आहेत तर दादाभाई नौरोजी यांची आहेत. लक्षात ठेवा, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, पॉवर्टी ऑफ इंडिया अँड नेटिव्ह ओपिनियन. त्यानंतर आहेत सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या कोण आहेत तर यूपीच्या फर्स्ट राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहेत. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट, सरोजिनी नायडू यांना आपण काय नावाने ओळखतो तर भारतीय कोकिळा म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहेत. आणि त्यांची पुस्तके कोणती आहेत, द गोल्डन थ्रीशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, द ब्रोकन विंग अँड फादर ऑफ द डॉन. कोणकोणती पुस्तके आहेत, 4 पुस्तके तुम्हाला महत्त्वाची अशी त्यांची लक्षात ठेवायची आहेत. द गोल्डन थ्रेशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, द ब्रोकन विंग अँड फादर ऑफ द डॉन, ही पुस्तके आहेत सरोजिनी नायडू म्हणजेच भारतीय कोकिळा. त्यानंतर आहेत महादेव रानडे, महादेव गोविंद रानडे. आणि यांची ओळख काय आहे तर महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक कोण आहेत तर महादेव रानडे आहेत. ठीक आहे. आणखीन एक लक्षात ठेवा, म्हणजे त्यांचे असे प्रसिद्ध वृत्तपत्र आहे ते लक्षातच ठेवा, ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. तर सुधारक वृत्तपत्र कोणाचं आहे तर महादेव गोविंद रानडे यांचे आहे. तसेच 1885 मध्ये त्यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेची सुद्धा स्थापना केलेली 1885 मध्ये. आपण समाजसुधारक हा जेव्हा टॉपिक घेऊ तेव्हा ईच अँड एव्हरी समाजसुधारक आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. पण आजचा टॉपिक आपला काय आहे, महत्त्वपूर्ण पुस्तके व लेखक. पण तरीही मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, म्हणजे त्या समाजसुधारकाबद्दल तुम्हाला थोडीफार आयडिया येईल, तुम्हाला त्यांची ओळख पटेल. ठीक आहे. तर ह्यांनी लिहिलेलं पुस्तक असं कोणतं आहे प्रसिद्ध, तो म्हणजे मराठी सत्तेचा उदय. मराठी सत्तेचा उदय हे कोणी लिहिलेलं आहे तर महादेव रानडे यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर कोण आहेत, त्यानंतर आहेत राजगोपालाचारी. त्यांना आणखीन एका नावाने ओळखलं जातं, तो म्हणजे राजाजी. राजाजी कोणाला तर राजगोपालाचारी यांना आपण ओळखतो. आणि हे कोण होते तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते, राजगोपालाचारी. आणि शेवटचे सुद्धा, ही वाक्य लक्षात ठेवा. आणि ह्यांनी लिहिलेली 2 पुस्तके लक्षात ठेवा, ती म्हणजे चॅट्स बिहाइंड बार्स आणि जेल डायरी. कोणते आहेत, चॅट्स बिहाइंड बार्स अँड जेल डायरी, ही 2 पुस्तके कोणाची आहेत, राजाची म्हणजेच राजगोपालाचारी यांची. त्यानंतर कोण आहेत तर त्यानंतर आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं नाव ऐकलं तुम्हाला वंदे मातरम हे गीत आठवायलाच हवं. वंदे मातरम हे कुठून घेतलेलं आहे तर हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधूनच घेतलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक त्यांचं लक्षात ठेवायचं पुस्तक ते म्हणजे लेटर्स ऑन हिंदुइझम. लेटर्स ऑन हिंदुइझम हे सुद्धा कोणी लिहिलेलं आहे तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनीच लिहिलेलं आहे. तर आणखीन एक लक्षात ठेवा वाक्य की बंकिमचंद्र चॅटर्जी यांना भारताचे अलेक्झांडर ड्युमा म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. काय, भारताचे अलेक्झांडर ड्युमा म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यानंतर आहेत M.N. रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय. यांचं मूळ नाव काय आहे तर मूळ नाव आहे नरेंद्रनाथ भट्टाचार्य. मानवेंद्रनाथ रॉय यांचं मूळ नाव काय आहे तर नरेंद्रनाथ
भट्टाचार्य. आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके कोणती लक्षात ठेवायची? एकतर प्लॅनिंग इन इंडिया, द कम्युनिस्ट इंटरनॅशनल, इंडिया इन ट्रान्झिशन. ही पुस्तके कोणी लिहिलेली आहेत? तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी लिहिलेली आहेत. पुन्हा एकदा सांगते, प्लॅनिंग इन इंडिया, द कम्युनिस्ट इंटरनॅशनल, इंडिया इन ट्रान्झिशन. ही पुस्तके मानवेंद्रनाथ रॉय यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर आहेत लाला लजपत राय. आता लाला लजपत राय यांच्याबद्दल तर सांगण्यासारखं खूप आहे, पण तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की पंजाब केसरी हा किताब त्यांना कोणी दिलेला? तर भारतीय जनतेने दिलेला. लाला लजपत राय पंजाब केसरी. तसेच पंजाबचा सिंह म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो. त्यांनी पीपल्स सोसायटी नावाची संस्था स्थापन केली होती, ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे कोण होते? तर हे एक जहालमतवादी असे व्यक्ती होते, लाला लजपत राय. लाल बाल पाल यामधील एक ते म्हणजे लाला लजपत राय हे होते. तसेच द पंजाब वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? लाला लजपत राय. द पंजाब नावाचं वृत्तपत्र सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. काय काय मी सांगितलं? तर पंजाब केसरी हा किताब त्यांना भारतीय जनतेने दिला होता. पीपल्स सोसायटी संस्था त्यांनी स्थापन केली होती. पंजाबचा सिंह म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. ते जहालमतवादी होते. आणि द पंजाब हे वृत्तपत्र सुद्धा त्यांनी स्टार्ट केलं होतं. आणि त्यांची तुम्हाला काही पुस्तके लक्षात ठेवायची, ती म्हणजे यंग इंडिया. यंग इंडिया हे कोणी लिहिलेलं? तर लाला लजपत राय. हिंदू मुस्लिम एकता आणि अनहॅपी इंडिया ह्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर हे लाला लजपत राय यांनी लिहिलेलं आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचे आहेत बॅरिस्टर जिन्ना. बॅरिस्टर जिन्ना हे कोण होते? तर त्यांचं मूळ नाव आहे मोहम्मद अली जिन्ना. ते पाकिस्तानचे फर्स्ट गव्हर्नर जनरल. कोण आहेत? तर बॅरिस्टर जिन्ना हे पाकिस्तानचे फर्स्ट गव्हर्नर जनरल. तसेच पाकिस्तानचे संस्थापक सुद्धा हेच आहेत, बॅरिस्टर जिन्ना. ते अखिल भारतीय मुस्लिम लीगचे नेते होते, ही त्यांची ओळख आहे. आणि त्यांची पुस्तके कोणकोणती लक्षात ठेवायची आहे? टाइम अँड टाइड, स्पीचेस अँड रायटिंग्स. ही 2 पुस्तके लक्षात ठेवा. बॅरिस्टर जिन्ना हे कोण होते तुम्हाला कळालं असेल. मोहम्मद अली जिन्ना हे त्यांचं नाव होतं, मूळ नाव. ते पाकिस्तानचे फर्स्ट गव्हर्नर जनरल सुद्धा होते. तसेच पाकिस्तानचे संस्थापकमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. आणि अखिल भारतीय मुस्लिम लीगचे नेते होते बॅरिस्टर जिन्ना. आणि त्यांची पुस्तके कोणती लक्षात ठेवायची आहे? टाइम अँड टाइड, स्पीचेस अँड रायटिंग्स. त्यानंतर आहेत भगवती चरण. आणि पूर्ण नाव आहे त्यांचं भगवती चरण वोहरा. ते सुद्धा एक महान असे क्रांतिकारक होते. आणि त्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक तुम्हाला लक्षात ठेवायचं तो म्हणजे द फिलॉसॉफी ऑफ बम. ह्यावर क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. भगवती चरण वोहरा यांचं पुस्तक कोणतं आहे प्रसिद्ध असं? द फिलॉसॉफी ऑफ बम, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहेत दीनबंधू मित्र. ह्यांचं मूळ नाव काय आहे? तर गंधर्व नारायण हे त्यांचं मूळ नाव आहे. आणि काय म्हणून ते ओळखतात? तर दीनबंधू मित्र ह्याच नावानंतर ते ओळखले जाऊ लागले. मूळ नाव लक्षात ठेवा काय आहे, इकडे मी लिहिते, गंधर्व नारायण हे त्यांचं मूळ नाव आहे. ओके. आणि हे कोण होते? तर हे एक बंगाली नाटककार होते. दीनबंधू मित्र हे कोण होते? बंगाली नाटककार होते. आणि नीलदर्पण हे 1860 मध्ये त्यांनी लिहिलेलं पहिलं नाटक आहे. नीलदर्पण लक्षात ठेवा, यांनी 1860 मध्ये लिहिलेलं पहिलं नाटक आहे त्यांचं. हे कोण होते? बंगाली नाटककार होते, दीनबंधू मित्र. आणि त्यांचं मूळ नाव काय सांगितलं मी? गंधर्व नारायण हे त्यांचं मूळ नाव होतं. त्यानंतर आहेत भारतेंदू हरिश्चंद्र. भारतेंदू हरिश्चंद्र आणि त्यांचं मूळ नाव ॲक्च्युली हरिश्चंद्र होतं. भारतेंदू ही त्यांना मिळालेली उपाधी आहे. नंतर ते ह्याच नावाने ओळखले जाऊ लागले, भारतेंदू हरिश्चंद्र. आणि हे कोण होते? तर हे आधुनिक हिंदू साहित्याचे जनक होते. लक्षात ठेवा, भारतेंदू हरिश्चंद्र कोण होते? हे एक साहित्यिक होते. आधुनिक हिंदू साहित्याचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. जर विचारलं आधुनिक हिंदू साहित्याचे जनक कोण होते? तर भारतेंदू हरिश्चंद्र. आणि त्यांची एक पुस्तक महत्त्वाचं लक्षात ठेवा, तो म्हणजे भारत दुर्दशा. हे त्यांचं महत्त्वाचं असं पुस्तक आहे, भारत दुर्दशा, भारतेंदू हरिश्चंद्र यांचं पुस्तक. त्यानंतरचे पाहूया. त्यानंतरचे कोण आहेत? अमृत डांगे, म्हणजेच श्रीपाद अमृत डांगे म्हणून त्यांची ओळख आहे.
लक्षात ठेवा. आणि हे कोण होते, यांना आणखीन एका नावाने ओळखत होते, त्यांचं टोपण नाव ते सुद्धा लक्षात ठेवा. मी इकडे लिहिते कॉम्रेड, एक मिनिट कॉम्रेड डांगे. कॉम्रेड डांगे म्हणून त्यांची ओळख होती. कोणाची? तर अमृत डांगे, श्रीपाद अमृत डांगे यांना कॉम्रेड डांगे हे टोपण नाव आहे त्यांचं, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि आणखीन एक लक्षात ठेवा की 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची त्यांनी स्थापना केली होती. केव्हा? तर 1925 मध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती. इम्पॉर्टंट आहे, हे लक्षातच ठेवा. त्यानंतर त्यांचं काय प्रसिद्ध असं पुस्तक ते म्हणजे गांधी विरुद्ध लेनिन. गांधी विरुद्ध लेनिन हे त्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. श्रीपाद अमृत डांगे, त्यांचं टोपण नाव काय? कॉम्रेड डांगे म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती. ओके, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची त्यांनी स्थापना केली होती 1925 मध्ये. आणि त्यांचं प्रसिद्ध पुस्तक कोणते? गांधी विरुद्ध लेनिन. त्यानंतर आहेत अरविंद घोष. यांना मिळालेली उपाधी कोणती? तर महर्षी. महर्षी अरविंद घोष हे कोण होते? तर हे आधुनिक भारताचे स्वातंत्र्यवीर, योगी व कवी. कोण होते? अरविंद घोष हे होते. त्यांचं एक प्रसिद्ध असं दैनिकसुद्धा लक्षात ठेवा, युगांतर. युगांतर नावाचं त्यांचं प्रसिद्ध असं दैनिक होतं. आणि त्याने लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे? द लाईफ डिवाइन. प्रसिद्ध असं पुस्तक आहे द लाईफ डिवाइन. हे पुस्तक कोणी लिहिलेलं? तर अरविंद घोष यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, द लाईफ डिवाइन. त्यानंतर आहेत लेखक आगा खान. आगा खान यांचं तुम्हाला एक इम्पॉर्टंट बुक लक्षात ठेवायचं, ते म्हणजे इंडिया इन ट्रान्झिशन. लक्षात ठेवा, आगा खान यांचं पुस्तक कोणतं लक्षात ठेवायचं तुम्हाला? इंडिया इन ट्रान्झिशन. त्यानंतर आहेत मुंशी प्रेमचंद. मुंशी प्रेमचंद यांचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, मुंशी प्रेमचंद. पण यांचं मूळ नाव काय होतं? लक्षात ठेवा, धनपतराय श्रीवास्तव हे त्यांचं मूळ नाव होतं. धनपतराय श्रीवास्तव. हिंदी साहित्य विश्वातील उपन्यास सम्राट म्हणून त्यांची ओळख होती. काय? उपन्यास सम्राट. कोणते? तर हिंदी साहित्य विश्वातील उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद. तसेच त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा नवाबराव या टोपण नावाने ते लेखक करत. हे सुद्धा लक्षात ठेवा, नवाबराव या टोपण नावाने ते लेखन करत असत. आणि त्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक कोणतं आहे? तर सोज ए वतन. सोज ए वतन हे त्यांचं पुस्तक आहे, जो प्रसिद्ध तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मुंशी प्रेमचंद यांचं पुस्तक सोज ए वतन. पुन्हा त्यांच्याबद्दल मी तुम्हाला काय काय सांगितलं. त्यांचं मूळ नाव होतं धनपतराय श्रीवास्तव. हिंदी साहित्य विश्वात उपन्यास सम्राट म्हणून त्यांची ओळख होती. कोणाची? मुंशी प्रेमचंद यांची. आणि जेव्हा त्यांनी लेखनास सुरुवात केली तेव्हा नवाबराव या टोपण नावाने ते लेखन करत असत. आणि त्यांचं प्रसिद्ध पुस्तक कोणतं? सोज ए वतन. त्यानंतर कोण आहेत? तर जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण हे कोण होते? तर हे एक प्रसिद्ध असे स्वातंत्र्य सैनिक होते. सर्वोदय चळवळ तुम्ही ऐकली असेल, तर सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते जयप्रकाश नारायण. पेशा नेते कोण होते? तर वकील होते. टुवर्ड्स इंडिया हे त्यांनी लिहिलेलं प्रसिद्ध असं पुस्तक आहे. आणि 1965 मध्ये त्यांना रेमन मॅग्सेसे हे पुरस्काराने सुद्धा दिलं होतं. 1965 मध्ये त्यांना रेमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळाला होता. आणि हे कशासाठी असतं? तर शांततेच्या कार्यासाठी रेमन मॅग्सेसे हा पुरस्कार दिला जातो. हा जयप्रकाश नारायण यांना 1965 मध्ये दिला होता. त्यानंतर आहेत व्हॅलेंटाईन चिरोल. हे सुद्धा नाव सर्वांनी ऐकलं असेल. त्यांचं प्रसिद्ध पुस्तक सुद्धा सर्वांना ऑलमोस्ट माहितीच असेल आणि ह्यावर क्वेश्चन सुद्धा विचारलेलं आहे. व्हॅलेंटाईन चिरोल यांचं प्रसिद्ध असं पुस्तक कोणतं आहे? तर अनरेस्ट इंडिया. अनरेस्ट इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लिहिले. त्यानंतर आहेत केशवचंद्र सेन. हे थोर असे बंगाली समाजसुधारक होते. केशवचंद्र सेन यांनी 1872 साली नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ॲक्ट पास केला होता. हा लक्षात ठेवा, कोणता आहे? नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ॲक्ट त्यांनी 1872 मध्ये पास केला होता. आणि या ॲक्टद्वारा मुलीच्या विवाहाचे वय 14 वर्षे निश्चित करण्यात आले होते. हा ॲक्ट लक्षात ठेवा, यावर विचारतात. कोणी पास करून घेतला होता? तर केशवचंद्र सेन यांनी. आणि यांचं पुस्तक तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे वामबोधिनी. हे त्यांचं बुक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रसिद्ध असं. ते कोणी दिलं होतं? केशवचंद्र सेन यांनी. वामबोधिनी. आणि त्यांच्याबद्दल आणखीन एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं, तो 1872 सालचा नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ॲक्ट त्यांनी पास करून घेतला होता. त्यानंतर आहेत विनायक सावरकर.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून त्यांची ओळख आहे. पूर्ण नाव आहे त्यांचं विनायक दामोदर सावरकर. 1857चं भारतीय स्वातंत्र्य समर हे त्यांनी लिहिलेलं प्रसिद्ध असं पुस्तक आहे, तुम्ही तेही लक्षात ठेवा. 1857चं भारतीय स्वातंत्र्य समर. याशिवाय 1900मध्ये त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती. त्यानंतर 1904मध्ये त्याचं रूपांतर अभिनव भारतमध्ये झालं होतं. हे सुद्धा लक्षात ठेवा 2 वाक्य. एकतर मित्रमेळा ही संघटनासुद्धा त्यांनी स्थापन केली होती 1900मध्ये आणि त्यानंतर 1904मध्ये त्याचं रूपांतर कशात झालं? अभिनव भारतमध्ये झालं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि यांचं एक पुस्तक आणखी लक्षात ठेवायचं, तो म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिलं होतं? विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलं होतं. त्यानंतर आहेत पट्टाभी सीतारामय्या. पट्टाभी सीतारामय्या हे कोण होते? MP मध्य प्रदेशचे पहिले राज्यपाल कोण होते? पट्टाभी सीतारामय्या. जन्मभूमी हे इंग्रजी साप्ताहिक त्यांनी प्रकाशित केलं होतं. कोणतं? तर जन्मभूमी. लक्षात ठेवा, हे त्यांचं साप्ताहिक होतं आणि ते कशात होतं? इंग्रजीमध्ये होतं. जन्मभूमी हे इंग्रजी साप्ताहिकपणी प्रकाशन केलं होतं. हे एक स्वतंत्र सेनानी होते, तसेच लेखक होते आणि पत्रकारसुद्धा होते, पट्टाभी सीतारामय्या. आणि त्यांची बुक्स तुम्हाला कोणते लक्षात ठेवायचे आहेत? गांधी आणि गांधीवाद. त्यानंतर हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. 2 बुक लक्षात ठेवा, गांधी आणि गांधीवाद आणि हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. अशा प्रकारे आपण सर्व पाहिलेले आहेत मित्रांनो. आजचा सेकंड पार्ट पण आपला कव्हर झालेला आहे. मी पुन्हा एकदा 2 मिनिटात त्या सर्वांची रिव्हिजन घेते, तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. तर आता फक्त आपण रिव्हिजन घेतोय. पहिले लेखक आहेत दादाभाई नौरोजी. यांची तुम्हाला 3 पुस्तके लक्षात ठेवायची महत्त्वाची अशी, ती म्हणजे एकतर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, पॉवर्टी ऑफ इंडिया अँड नेटिव्ह ओपिनियन. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, पॉवर्टी ऑफ इंडिया अँड नेटिव्ह ओपिनियन ही बुक्स कोणाचे? दादाभाई नौरोजी यांची. त्यानंतर आहेत सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू भारतीय कोकिळा. यांची बुक्स कोणते? द गोल्डन थ्रेशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, द ब्रोकन विंग. सरोजिनी नायडू यांचंच आहे. फादर ऑफ द डॉन, फादर ऑफ द डॉन हे सुद्धा पुस्तक सरोजिनी नायडू यांचंच आहे. कोणते पुस्तकं? पुन्हा एकदा सांगते, द गोल्डन थ्रेशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, द ब्रोकन विंग अँड फादर ऑफ द डॉन ही 4 पुस्तके लक्षात ठेवायची सरोजिनी नायडू. त्यानंतर आहेत महादेव रानडे, महादेव गोविंद रानडे. यांचं बुक लक्षात ठेवायचं ते म्हणजे मराठी सत्तेचा उदय. मराठी सत्तेचा उदय महादेव रानडे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर आहेत राजगोपालाचारी किंवा राजाची. यांचे 2 पुस्तक लक्षात ठेवा, एक तर चॅट्स बिहाइंड बार आणि जेल डायरी. कोणते? चॅट्स बिहाइंड बार्स अँड जेल डायरी. त्यानंतर आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी. यांचे 2 बुक, एकतर आनंदमठ, त्यातून आपण वंदे मातरम हे घेतलं होतं. त्यानंतर लेटर्स ऑन हिंदुइझम. आनंदमठ आणि लेटर्स ऑन हिंदुइझम हे कोणाचे आहेत? बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे आहेत. त्यानंतर आहेत मानवेंद्रनाथ रॉय. यांची 3 पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, एकतर प्लॅनिंग इन इंडिया, द कम्युनिस्ट इंटरनॅशनल अँड इंडिया इन ट्रान्झिशन ही 3 बुक्स आहेत मानवेंद्रनाथ रॉय यांचे. त्यानंतर आहेत लाला लजपत राय. लाला लजपत राय यांचीसुद्धा 3 पुस्तकं लक्षात ठेवायची आहेत आणि ह्यावर क्वेश्चन विचारलेलं आहे. अनहॅपी इंडिया, यंग इंडिया अँड हिंदू मुस्लिम एकता ही 3 बुक्स आहेत लाला लजपत राय यांचे. त्यानंतर आहेत बॅरिस्टर जिन्ना. बॅरिस्टर जिन्ना यांचे 2 लक्षात ठेवा बुक्स, टाईम अँड टाईड, स्पीचेस अँड रायटिंग्स हे आहेत बॅरिस्टर जिन्ना यांचे. पुढे पाहूया. त्यानंतरचे लेखक आहेत भगवती चरण वोहरा. यांचं बुक आहे द फिलॉसॉफी ऑफ बम. त्यानंतर आहेत दीनबंधू मित्र. दीनबंधू मित्र यांचं मी नाव तुम्हाला सांगितलं होतं, गंधर्व नारायण हे त्यांचं मूळ नाव आहे. आणि त्यांचं पुस्तक लक्षात ठेवायचं नीलदर्पण. नीलदर्पण हे ॲक्च्युली 1860मध्ये त्यांनी लिहिलेलं पहिलं नाटक आहे. हे त्यांचे लेखक आहेत. त्यानंतर आहेत भारतेंदू हरिश्चंद्र. भारतेंदू हरिश्चंद्र यांचं बुक तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे भारत दुर्दशा. भारत दुर्दशा हे कोणी लिहिलेलं आहे? भारतेंदू हरिश्चंद्र. आणि भारतेंदू ही त्यांना मिळालेली उपाधी आहे. ओके. त्यानंतर आहेत श्रीपाद अमृत डांगे. ह्यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे? गांधी विरुद्ध लेनिन.
अँड देन अरविंद घोष यांचं प्रसिद्ध पुस्तक म्हणजे द लाईफ ऑफ डिवाइन, द लाईफ डिवाइन. त्यानंतर आहेत आगा खान. आगा खान यांचं फेमस पुस्तक कोणतं आहे? इंडिया इन ट्रान्झिशन. त्यानंतर आहेत मुंशी प्रेमचंद. मुंशी प्रेमचंद यांचं तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे सोज ए वतन. मुंशी प्रेमचंद यांचं तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे सोज ये वतन. यांचं मूळ नाव काय मी सांगितलेलं होतं? धनपतराय श्रीवास्तव हे त्यांचं मूळ नाव होतं. त्यानंतर आहेत जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांचं प्रसिद्ध पुस्तक कोणतं आहे? टुवर्ड्स इंडिया. टुवर्ड्स इंडिया हे पुस्तक कोणाचे? जयप्रकाश नारायण. त्यानंतर आहेत व्हॅलेंटाईन चिरोल. त्यांचं हे सुद्धा फेमस आहे आणि यावर क्वेश्चनसुद्धा विचारलेला आहे. अनरेस्ट इंडिया कोणाचं आहे? व्हॅलेंटाईन चिरोल यांचं आहे. त्यानंतर आहेत केशवचंद्र सेन. ह्यांचं कोणतं पुस्तक आहे मित्रांनो? तर वामबोधिनी हे त्यांचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहेत विनायक सावरकर. यांचं प्रसिद्ध असं पुस्तक म्हणजे हिंदुत्व. आणखीनही खूप आहेत, पण आपण लक्षात ठेवायचे प्रसिद्ध असे मी तुम्हाला सांगितलेत. हिंदुत्व. आणखीन एक मी तुम्हाला सांगितलेलं त्यांनी लिहिलेलं 1857चं भारतीय स्वातंत्र्य समर, हे सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे. त्यानंतर आहेत पट्टाभी सीतारामय्या. यांचे 2 लक्षात ठेवायचे तुम्हाला, गांधी आणि गांधीवाद अँड हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. तर अशा प्रकारे आपण पाहिलेले आहेत मित्रांनो. अराऊंड आपण 20 लेखक आणि त्यांची महत्त्वाची अशी पुस्तकं पाहिलेली आहेत. तसंच तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्की कमेंट करून मला सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.